नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आणि बघा, इकडे मी मीटरचं अस्तर घेतलेलं आहे. 4 टक्स ब्लाउज कटिंग करायचं आहे आणि 36 साईजचं ब्लाउज आहे. पूर्ण व्यवस्थित तुम्हाला आणि बघा 36 साईजचं ब्लाउज आहे, बघू शकता तुम्ही. 4 टक्स आहे. तर मी ना पूर्ण पहिल्यापासून तुमच्याशी शेअर करते, दाखवायचा प्रयत्न करते व्यवस्थित. मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते. खरं सांगते, मला आहे ना स्टिचिंग एवढं येतं की टाईम नाही राहत. पण म्हटलं चला, कसं मला पण तुमच्या कमेंट वाचून आहे ना खूप मनाला आनंद होतो की नाही, खरंच आपण चांगलं, म्हणजे मी बोलली होती मागच्या व्हिडिओमध्ये की माझी कशी गावाची भाषा आहे, थोडंसं भाषामध्ये चेंज होतं प्रत्येकाला. आणि पहिल्यांदा व्हिडिओ करायचं म्हटलं ना तर मनाला थोडी भीती वाटते की माझ्याकडनं कुठे, माझे पहिलेचे व्हिडिओ ना खूप सारे आहे, बॅकग्राऊंडवरती आहे, त्याच्यामुळे मी बोलायला थोडीशी हे करत होती. पण मग आता कसं थोडंसं बोलते ना तुमच्याशी, तर तुमचे कमेंट वाचून मला खूप छान वाटतं की मला आहे ना एका ताईने खूप छान कमेंट केल्या की ताई तुम्ही खूप छान बोलता, खूप छान समजवता. त्याच्यामुळे मला पण चल म्हटलं की चला आपण परत त्या ताईंसाठी म्हणा का दुसऱ्या ताईंसाठी म्हणा नवीन एक व्हिडिओ घेऊन येऊ. आणि बघा, मी ब्लाऊज कटिंगचा परत व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. कस्टमरचे ब्लाऊज आहे, मी खरं सांगते तुम्हाला, माझ्याकडे खूप स्टिचिंग येते. मी काही दुसऱ्याला कपडे वगैरे शिवायला सुद्धा देत नाही, स्वतःच करते. कारण इथं आहे ना, मी ज्या एरियात राहते ना तिथं बायांना दुसऱ्याला आपण स्टिचिंग करायला देतो ना ते नाही आवडत. तू स्वतः शिव असं म्हणता, कारण दुसऱ्याची गॅरंटी नाही सांगता की बिघडवून टाकते ना असं म्हणून. आणि मी पण माझ्याकडनं होतं तेवढं करते. दिवसाला 3-4 ब्लाऊज माझ्याकडनं बी होऊन जातात, कारण मला दिवसभर माझं हेच काम राहतं स्टिचिंगचं. मिस्टरांचं कसं आहे, सकाळची ड्युटी राहते म्हणून मिस्टरसुद्धा ड्युटीला चालले जातात. मग त्याच्यामुळे मग आपल्याला काही दिवसभर कामं बसण्यापेक्षा बरं आहे ना, आपल्याकडे येतं काम तर करायला काही हरकत आहे. आणि बघा इकडे ना मी तुमच्याशी गप्पा मारण्यामध्ये मी मापं बोलायचीच राहिलं. बघा, शोल्डर घेतलंय 5.5 घेतलंय, मुंडा 6.5 घेतलाय. सॉरी, त्याच्यामुळे मी तुमच्याकडनं माफी मागते. आणि बघा इकडे पुढचा गळा पण आहे ना 6.5 घेते. हा पुढचा गळा 6.5 घेतलाय आणि रुंदी आहे ना 2.5 घेतली, बघू शकता. आणि ना 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे ना, तर एक घडी 9ची येते. 36 साईज छाती आली चेस्ट, त्याच्यामधून आपल्याला 4 घड्या करायच्या आहे. तर 4 भाग केले की एक भाग किती आला, 9 आला. आणि आपल्याला जर समजत नसेल ना, बघा तुम्हाला मी ते पण समजवते. हा बघा 36 आला, 36 मधून असं डबल टेप करायचा, मेजर टेप आहे ना 36 वरती हा ठेवायचा आहे. एक घडी काढायची ना आपल्याला फटक्यात. तर बघा, आणि परत हे 4 भाग केले मेजर टेपचे. तर बघा इकडे एक घडी कितीची आली, बघा 9ची आली ना, असं काढायचं. कमरेचं बी जर आलं ना, आता 32 कमर आहे तर त्याचे 4 भाग करायचे. तर मला लवकर नाही समजत असेल पटक्यात, तर मेजर टेपचे असे 4 करून घ्यायचे फटाफट. त्याच्याने आपल्याला कितीची घडी येते ते लवकर समजतं. बघा इकडे कमरेची फिटिंग आली 8.5, तर 34 साईज कमरेची आणि 36 चेस्ट. आणि हे 2 इंच जास्तीचा कपडा इथं घेतलेला आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे, बघू शकता. खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. हा जास्तीचा कपडा आहे ना, कट करून घेऊ आपण इकडे. आणि ना इकडे ना थोडीशी आतरी आहे, पण मी स्टिचिंग करताना ना तिथं थोडंसं जॉईंट देऊन देईन. मी पण नाही बघितलं, तुमच्याशी बोलता बोलता मला दिसलं ते, पण म्हटलं जाऊ दे, आता व्हिडिओला सुरुवात झाली, मध्येच कशाला गॅप टाकायचा. तर तेवढा तिथं जॉईंट देऊन देईन मी स्टिचिंग करताना. बघा, हा बॅक पार्टसाठी मी साईडला ठेवते आणि हा फ्रंट पार्टमध्ये हे आठवणीने कट करायचं आहे आपल्याला, बरोबर ना. तर एवढं कट झाल्यावर ना आपल्याला हा पुढचा गळा 6.5 घेतला आहे ना, तर पुढे हुकचं ब्लाऊज आहे, तर इथं मध्ये पण कट करून घ्यायचं आहे. आणि कट झाल्यानंतर आहे ना, आता आपल्याला घ्यायचे पुढचे टक्स. तर पुढचे टक्स इथं घेते मी 3.5 अंतर आहे ना, हा पहिल्या टक्सचा अंतर आहे. आता हा पहिला टक्स कितीचा घेतो ते पण तुम्हाला सांगते. हा बघा, पहिला टक्स घेते इथं मी 4 इंच अंतरावरती. 4.5 पण घेता, पण मी इथं 4 घेते. आणि ते कसं कस्टमरची हाईट जास्त कमी राहते ना, त्याच्यावरनं आपल्याला हा अंदाज काढायचा आहे. आणि बघा इकडे ना 2 इंच अंतरावरती हा दुसरा टक्स.
हा पण खूप छान येतो बरं का. हे ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित जर हे टक्स घेतले ना, तर हा जो भाग राहतो ना आपला मेन प्रिन्सेस कट योगपट्टी सेम कटोरी ब्लाऊज सारखा अंगावरती बसतं. आणि बघा हा तिसरा टक्स, याचं बी अंतर आहे ना 2 घेतलं मी. आणि हा चौथा टक्स, इकडनं 2 घ्या लागल्यास तुम्हाला इकडनं जास्त वाटत असेल तर इकडनं बी 2 घेऊ शकता, असं काही नाही. आणि बघा हा जो राऊंड आहे ना खूप छान येतो. हा बघा आला ना, मस्त एक नंबर ब्लाऊज येतं स्टिच केल्यानंतर. हे टक्स आहे ना बरोबर तेवढेच घ्या तुम्ही. खरंच 4 टक्स ब्लाऊज आहे ना छान अंगावरती बसतं आपलं. आणि बघा फ्रंट पार्ट तुम्हाला एकदम व्यवस्थित माप घेऊन सांगितलेले असे, म्हणजे खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आणि बघू शकता तुम्ही. आणि हे बॅक पार्ट, हा तर बॅक पार्ट मी तुम्हाला दाखवते किती घेतला आहे त्यांनी. तर इथं आहे ना एवढाच बॅक पार्टमध्ये 2.5 पार्ट आहे, तर इथं मी ना 3 घेते, अर्धा इंच वाढवून घेते. आणि बघा 3 वरती मी टिक केलेली. आणि ना मटका गळा स्टिचिंग करायचा आहे, तर त्याच्यामुळे बघा मी इथून माप घेते. हे 3 घेतलं, बघू शकता पूर्ण व्यवस्थित तुम्हाला दाखवते. आणि इथं जी मटक्या गळ्याची जी लांबी ना ही इथून तर इथून 4 घ्यायची. आणि हे 4 वरती टिक केली ना तिथून आपल्याला 1.5 इंच पकडायचं आहे. इथं 1.5 इंचवरती अशी सिद्धी लाईन करून घ्यायची, म्हणजे जेणेकरून हा राऊंड आहे ना असं येईन आपला. आणि बघा असं आहे ना व्यवस्थित हा राऊंड येऊ द्यायचा. आणि बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मटका गळा कटिंग करून दाखवते. हे बघा हा राऊंड आहे ना तुम्ही कमी जास्त करू शकता, असं काही नाही. तुम्हाला जर जास्त राऊंड नको पाहिजे तर थोडंसं इकडनं बाहेर घ्या, बरोबर ना, एकदम छान येतं. आणि मागे जे हुक घेतो ना, टक्स घेतो ना, ते 5 इंच अंतरावरती हा टक्स घेतला आहे. आणि लांबी आहे ना त्याची 4 घेतली. हे बघा बॅक पार्ट आहे. हे बघा बॅक पार्ट मी तुम्हाला छान मस्त मटका गळ्याचं ड्रॉ करून दाखवलेलं आहे. आणि बघा कट करून घेऊ आपण गळा. खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. बघू शकता आतरी निघून गेली बघा, थोडंसं या साईडला आलेली, पण इथे ना मी स्टिचिंग करीन ना ब्लाऊज तेव्हा तेवढं कापून सण दुसरा कपडा तिथे लावून देईल. बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मटका गळा कटिंग करून दाखवलेला आहे. बॅक पार्ट आहे हे हा. आणि हा बघा फ्रंट पार्ट. आता दोघं एकदम छान असं कटिंग करून दाखवलेलं आहे. आणि आता आहे ना आपल्याला स्लीवसाठी मी कपडा घेते. इथं स्लीवसाठी हा रुंदीला हा कपडा घेते. आता बघा इकडे मी घेतलंय, किती घेतलंय, हा एक घडी फ्रंट पार्टला छातीचा भाग 9 घेतला आहे. तर इथं 9 घेतला ना, मी इथं अर्धा इंच कमी करून घेईन, 8.5 घेईन. तर बघा प्रत्येक ब्लाऊजला सेम असंच करायचं आहे बरं का लांब स्लीवसाठी. आणि बघा इकडे ना मी रुंदीला 8.5 घेते. आता बघा 8.5 घेतलं, इथं बरोबर आलं 8.5 रुंदीला. आणि आता लांबीला तुमच्या वरती अवलंबून आहे ते. तुमचे स्वतःचे ब्लाऊज असतील तर कितीची बाई तुम्ही ठेवता, कस्टमरचे असतील तर कितीची बाई सांगितली त्याच्यावरनं तुम्ही बाईची लांबी ठेवू शकता. आणि बघा इकडे ना 10.5 आली बाय स्लीवची लांबी, तर मी इकडे 11.5 घेते. आणि बघा 11.5 वरती ना मी टिक केली. आणि इकडनं पण सेम 11.5 वरती टिक करायची आपल्याला. आणि इकडनं 3.5 वरती, हे आठवणीने करायचं आहे आपल्याला 3.5. आणि बघा हा जो राऊंड आहे ना इथून असा व्यवस्थित आपल्याला, जर तुम्हाला जमत नसेल ना तर पहिले पेपर पॅटर्न करा, पेपरवरती प्रॅक्टिस करा, नक्की तुम्हाला जमेल. आणि बघा 3.5 वरती राऊंड दिला ना तर हा पण परत मच्छीकट आपल्याला व्यवस्थित असा द्यायचा इथून. बघा खूप छान आला ना, एवढं आठवणीने आपण करायचं आहे. दंड घेर आला आहे 5.5, तर इकडे 5.5 वरती मी टिक केली आणि इकडे 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे, बघू शकता तुम्ही. आणि इकडे 5.5, हे बघा 5.5च आहे ना, हो 5.5. मला पण आहे ना तुमच्याशी बोलता बोलता काही टायमाला मला पण आठवण पडते. आणि खाकीची फिटिंग आहे ना ती किती आहे ते पण आता तुम्हाला मी दाखवते. मी तुमच्यासमोरच डायरेक्ट ब्लाऊजला मापते. हे साईडला करते मी, कारण कसं एरावरती ठेवलं ना मग आपल्याला बी कळत नाही की किती घेतलं आहे असं. बघा इथून आहे ना ही मेन फिटिंगची शिलाई राहते ना आपली, तिथं मेजर टेप ठेवायचा आहे. आणि तिथून तर ही शोल्डरची शिलाई राहते ना तिथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. बघा किती येतं ते, 8 आलंय, बघू शकता तुम्ही. तर आपण इथं 8 वरती चॉक मारायचा आहे. हे बघा 8 आलं ना, ही म्हणजे आपली मेन शिलाईची फिटिंग आहे.
जेणेकरून आपलं ब्लाऊज आहे ना इथं ओढलं जाणार नाही, ताणलं जाणार नाही. स्टिच करताना आहे ना स्लीव जेव्हा आपण स्टिचिंग करतो ना, ब्लाऊजला जोडतो तेव्हा तेव्हा आठवणीने ना आपल्याला असं ओढून ताणून सण लावायची नाही स्लीवला. जसं आपण ढिल्ले हाताने शिलाई करतो ना बाकीचे पूर्ण ब्लाऊजला, तशीच मेन करायची. आणि खरंच खूप छान होतं असं मस्त ब्लाऊज कटिंग. आणि जर कटिंग आपली छान झाली तर स्टिचिंगसुद्धा छान होते, ब्लाऊजची फिटिंगला पण छान येतं. थोडंफार ढिल्लं फिट होतं त्याचं एवढं मनावर कधीच घ्यायचं नाही. ते प्रत्येकाकडनं होतं, किती पण मोठे मोठे टेलर राहू द्या त्यांच्याकडनं सुद्धा होते थोडीफार मिस्टेक. पण आपण ना जर प्रयत्न केला तर आपल्याला खरंच नक्की याच्यापेक्षा सुंदर आणि छान ब्लाऊज स्टिचिंग करता येतं. मी खरं सांगते, माझ्याकडे मी काही एवढी शिकलेली नाही जास्त ब्लाऊज स्टिचिंग. मी फक्त 2-3 महिने क्लास केलेले आहे. पण आता मला जर कोण सांगतं ना की मला मोबाईल पॅटर्न बनवायचं आहे, तर मी नक्की त्याला मनापासून हो सांगते. कारण मला फुल गॅरंटी की मी ते बनवू शकते मोबाईल पॅटर्न, आणि मला येतं. आणि खरंच जी कस्टमर मला मोबाईल पॅटर्न देऊन जाते, वेअर करून घेते ना ती माझ्याकडनं ब्लाऊज, की मी वेअर म्हणजे इथंच वेअर करून मला दाखवते ती की खरंच खूप छान आलेलं आहे असं. तिला खूप आवडतं आणि मला पण असं वाटतं की खरंच मी खूप छान शिवते असं. आणि खरंच सांगते, माझं स्टिचिंगचं इतकं चालतं ना, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत येणारे व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न कर, जेणेकरून माझ्यासारख्या ज्या ताई असतील त्या शिवू शकतील, स्टिचिंग करू शकतील, ब्लाऊज कटिंग करू शकतील. स्वतःचं का असे ना दुसऱ्याचं बी करा, प्रयत्न करा. प्रयत्न करायला आपण मागे राहायचं नाही. 2 महिने 3 महिने आपल्याला खूप त्रास होतो, पण नंतर आहे ना आपल्याला खूप इझी होऊन जातं. आणि तर बघा, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.